नमस्कार. आम्ही भाजप महिला मोर्चाच्या महिला आहोत. आम्ही पोलादपूरमधून आलेलो आहोत. एका तेल खाण्याच्या प्रोडक्शनवरती आम्ही बघण्यासाठी आलो आहे की कसं तेल घाण्यावरती तेल काढलं जातं. आता ते तेल घाण्यावरचं तेल तयार करण्यासाठी आमची ही एक मैत्रीण आहे, दीपिका कासार, स्नेहा कासार म्हणून आमची मैत्रीण आहे. तिने हे प्रोडक्शन चालू केलं आहे, लाकडी घाण्यावरचं तेल. यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारची तेल लाकडी घाण्यावरती तयार करून मिळतात. आता ती तुम्हाला माहिती देईल कसं कसं काय काय तेल तयार होतात आणि कशी तयार होतात आणि कुठल्या काय त्या तेलांचे दर काय आहे, ती मार्केटिंग कसं करते याची पूर्ण माहिती आता ती आपल्याला देईल. सांग दीपिका. नमस्कार, स्नेहा दीपक कासार. माझं गाव चराई कासारवाडी. मी चराईमध्ये राहते. आम्ही 5 वर्ष झाली आम्हाला ते व्यवसाय करून. माझं सुरुवात झाली म्हणजे माझ्या सासूबाईंना संधी होता, तेव्हा आम्हाला एक स्वागत वर्ग डॉक्टरचे भेटले. त्याने आम्हाला सांगितलं की लाकडी घाण्याच्या तेलाचा वापर करा. मग तेव्हा आम्ही सासूबाईंना तेलाचा वापर केला. थोडं त्यांना फरक पडला म्हणून मग माझे मिस्टर म्हणाले की आपल्या पोलादपूरमध्ये कुठे लाकडी घाणा नाही आहे. तर मग आम्ही म्हटलं की आपण एक लाकडी घाणा टाकू. आम्ही एक लाकडी घाणा टाकला. आम्ही थोडं आम्ही घरातून पहिला सुरुवात केली. नंतर आम्ही पोलादपूरमध्ये एक शॉप घेऊन आम्ही असं छोटंसं हे केलं. नंतर आता 4 वर्षांनी आम्ही आता स्वतः आम्ही बांधले, जागा भाड्याने घेतलेली आहे. पण स्वतः बांधून आम्ही हे प्रोडक्शन सगळं चालू केलेलं आहे. आमचं हे शेंगदाणा तेल आहे. शेंगदाणा तेल आम्ही शेंगदाणा तेल काढतो. सूर्यफूल, हे करडई, तिळाचं तेल, राई मोहरीचं तेल, जवस तेल, बदाम तेल, एरंड तेल असं आम्ही तेल हे काढतो आम्ही. आता आमची मशीन आतमध्ये आहे. एक मिनिट विचारते, हे आरोग्यविषयक किती आहे तुला माहिती याची? कोणत्या तेलाबद्दल किती प्रोटीन्स तुला शरीराला मिळतात, त्याचा उपयोग काय याबद्दलही तू सांगितलंस तर जास्त. आपलं हे शेंगदाणा तेल आहे ना, हे आपले शेंगदाणा तेल आपलं कोलेस्ट्रॉल कमी करतं, प्लस आपले संधिवात कमी करतं, आपलं शरीरामधले हे वात वगैरे सगळे कमी होतात त्याने. सूर्यफुलाने पण ते सेम तसंच आहे. करडई पण आपल्याला ज्याला बीपीचा त्रास आहे, डायबिटीस, संधिवात वगैरे आहे, त्यांना आपण डॉक्टर सगळे सजेस्ट करतो. धन्यवाद. आता तू आम्हाला तुझं प्रोडक्शन कसं चालतं हे आम्हाला तू दाखवलंस तर बरं होईल. चालेल, आता आपण जाऊ तुझं प्रोडक्शन बघायला कसं आहे, मशिनरी वगैरे. हे आमचं लाकडी घाण आहे. बाकी काय दिसत नाही, काळोख येते पूर्ण. ओके. हा, काळोखच येतो पूर्ण. नाही म्हणजे तुम्ही पूर्ण ब्लँकच दिसताय. हा, परत सांगा. आता बोला. आपलं लाकडी घाण्याचं एक मशीन आहे. हे आपल्या शेंगदाण्यातील 13 किलो वापरतो. 13 किलो मध्ये 5 लिटर तेल निघतं आपलं. आणि सूर्यफुलाला पण आपण सूर्यफूल 13 किलो टाकतो तेव्हा 3-4-3.5 लिटर तेल निघतं. तर एक सगळे जे मटेरियल आपण वापरतो ते 13 किलो वापरतो. खोबरं किलो म्हणा, मोहरी वगैरे सगळं ते आपण 13 किलोच वापरतो. 13 किलो टाकून आपण तेल करतो. ती मशीन आमची दुसरी मोठी मशीन आहे. त्या मशीनमध्ये आम्ही शेतकऱ्यांची शेंगा वगैरे शेतकरी शेंगा वगैरे आणतात. ते शेंगाचं तेल काढण्यासाठी ही मशीन आहे. आणि आम्ही जे प्लस म्हणजे गुरांसाठी पातळ पेंड हवी असेल पेंड आम्ही पातळ पेंड ह्या मशीनमध्ये काढतो. पेंड काढल्यानंतर पातळ पेंड गुरांना जाते. हां, गुरांना जाते. तेल साठवून तेल आम्ही आमच्या स्टीलच्या टाक्या, त्या स्टीलच्या टाक्यामध्ये आम्ही स्टोअर करतो. आम्ही तेल काढलं की टाक्यामध्ये टाकतो. 3 दिवस झाले तर 3 दिवसानंतर आम्ही पॅकेजिंग करतो. म्हणजे आम्ही तेल फिल्टर होत नाही, फक्त स्टोअर करून आम्ही पॅकेजिंग. जसं तिथलं काढलं. तुम्ही ते स्टोअर करता. 3 दिवसांनी पॅकेजिंग करतो. 3 दिवसांनी पॅकिंग करता. म्हणजे त्याच्यावर सगळी गाळ वगैरे असतं, डेकॉन वगैरे असं खाली बसतो, तेल वरती येतं. ते तेल आम्ही पॅकिंग करतो. जसं गाळ बसतं तसं ते
पॅकेजिंग करते. आणि मग तुम्ही ते पॅकिंगसाठी ज्या बाटल्या वगैरे आणल्या त्यामध्ये तुम्ही कुठच्या त्या आणता? बॉटल आम्ही सांगलीवरून मागवतो. हां. सांगलीवरून कॅन बॉटल वगैरे सगळे आम्ही सांगलीवरून मागवतो. साधारण किती लिटरपर्यंत तुम्ही पॅकिंग करता? 200 ml ते 5 लिटरमध्ये. 200 मिलीपासून 5 5 लिटरमध्ये. लिटर करता का किलोमध्ये करता? लिटरमध्ये करतो. लिटरमध्ये करता. अच्छा. आणि मग त्याचा ब्रँड तुम्ही कसा तयार केला? ब्रँड माझ्या मिस्टरांनीच सगळं म्हणजे हे केलं. हां मार्केटिंग वगैरे आमची सगळी मुंबईमध्येच म्हणजे मिस्टर करतात. हां आणि मिस्टर म्हणजे खूप मदत करतात. हां. मग ते ब्रँडचं नाव काय आहे तुमचं? आमचं ब्रँडचं नाव आहे स्नेहग्रो एंटरप्राइजेस. स्नेहाग्रो स्नेहग्रो पण एंटरप्राइजेस. हां ठीक आहे. पण आता मग तुम्ही ते पॅकिंग झाल्यानंतर मग तुम्ही नंतर त्या बाटल्या बिटल्या कस्टमर कसे येतात तुमच्याकडे? कस्टमर हां आम्ही आता आमचे पोलादपूरमध्ये 4-5 कस्टमर आहेत. हां. ते कस्टमर आम्ही ते कधी फोन करतात, आम्ही तिथे आणून देतो. म्हणजे तुम्ही visit हां आम्ही home delivery होम देता? डिलिव्हरी करतो. Home हां delivery. कुणाला जर शक्य होत नसेल तर आम्हाला ते फोन करतात, आम्ही तिथे नेऊन देतो. Home delivery. शेंगदाणा तेल कसं लिटर विकता शेंगदाणा तुम्ही? आमचं 350 रुपये लिटर आहे. सूर्यफूल तेल सूर्यफूल आमचे 400 रुपये लिटर आणि आहे. 200 मिलीला कसं मिळतं? 200 ml आम्ही शेंगदाण्यामध्ये 200 ml पॅकेजिंग होईल. साधारण अर्धा लिटरमध्ये कुणाला पाहिजे असेल तर आम्ही अर्धा लिटरमध्ये देतो. तर जास्त करून 1 लिटर आणि 5 लिटर. असंच हां पॅकिंग आहे. शेंगदाणा तेल, करडई आणि सूर्यफूल. करडई तेल कसं किलो करडई विकता? आमचं 450 रुपये लिटर आहे. 450 रुपये लिटर करडई तेल. शेंगदाणा तेल 350 350 आणि सूर्यफूल 400. आणि तिळाचं तेल तेलाचं 700 रुपये लिटर आहे. अच्छा. म्हणजे तुमच्याकडे कोणी असं मटेरियल आणून दिलं तर तुम्ही आम्ही काढून काढून गाड्यावर देतो. तेल काढून देता. तर त्यावेळेला तुम्ही काय कॉस्ट देता? आम्ही खाण्याचे म्हणजे शेंगदाण्याला जर शेंगदाणा तुम्ही आणला तर 1.5 तास लागतो. म्हणजे त्या माणसाने पेंट घेऊन गेले त्यांचे पेंट घेऊन गेले तर आम्ही 700 रुपये देतो. 1.5 तास लागतो एका खाण्याला. आणि जर पेंट आम्हाला दिली तर आम्ही 300 रुपये देतो. आणि तू एवढं ते सगळं उभं करण्यासाठी तुला आर्थिक मदत तुम्ही केली? आम्ही खरं म्हणायला तर मी पहिलं लोन काढलं. म्हणजे बडोदा बँकमध्ये आम्ही लोन काढलं हां 10 लाखाचं. हां 10 लाखापर्यंत आम्हाला लोन मिळालं. म्हणजे बडोदा बँकेने आम्हाला दिलं आणि ते घेऊन आम्ही सगळे हे उभं केलं. सगळी मशिनरी हो. वगैरे घेण्यापासून सगळं तुम्ही उभं केलं. अच्छा. आणि मग म्हणजे त्या लोनची प्रोसिजर करण्यापासून वगैरे सगळं तुम्हीच केलं? सगळं आम्ही माझ्या मिस्टरांनी केलं. सगळं तुम्हीच केलं स्वतः? हो. आता ही जी पेंट तुम्ही काढता ही पेंट कशी किलो विकता तुम्ही? पेंट आम्ही 50 रुपयांनी म्हणजे 1-2 किलो घेतली तर 50 रुपये देतो. जास्त घेतली 50-100 किलो तर आम्ही 5-10 रुपये कमी करतो. अच्छा. हां. किलोमध्ये हां, 5 5 रुपये कमी करता. आणि मग आता हा जो गाळ राहिलेला आहे तेलाचा, मग आता ह्याच्यावरती हा गाळावरती जे तेल आहे ते तुम्ही काय करणार? ते आम्ही तेल आहे ना फडक्यामध्ये काढून आम्ही तेलासाठी वापरतो. अच्छा. आणि मग तो गाळ काय आणि करतात? काय तो काय जण गुरांना घेऊन जातात. मग तो गुरांना काय म्हणतात तो गाळ? गुरांना म्हणजे गाईचं दूध वगैरे वाटतं. परत म्हणजे गुरांना पण प्रोटीन वगैरे मिळतं असं. म्हणजे झोंबीवरती गुरांना रेडे वगैरे असं त्यांना ते दिलं जातं. परत शर्यतीमध्ये बैल त्यांना दिलं जातं. म्हणजे पशुखाद्यासाठी हां पशुखाद्यासाठी वापरलं जातं. तुला प्रोत्साहित कुणी केलं आणि घरनं कसा प्रतिसाद मिळाला किंवा समाजाकडनं कसा प्रतिसाद मिळाला तेही तुला प्रतिसाद चांगला मिळाला. खरं म्हणालं तर मी नर्सिंग केलं होतं. नर्सिंग जॉब करत होते. पण माझे सासू सासरे इकडे होते म्हणून कसं आम्ही हा व्यवसाय टाकायचा होता म्हणून मी नर्सिंग सोडून माझ्या मिस्टरांनी आम्हाला म्हणजे मशीन घेऊन दिली मिस्टरांनी. जास्त करून सगळं श्रेय माझ्या मिस्टरांचंच आहे. धन्यवाद. तू छान म्हणाली. खूप छान प्रोजेक्ट आहे. आम्हाला ह्या प्रोजेक्टवरती बरेच वर्ष झाली, बरेच दिवस झाले आम्हाला यायचं होतं. हा प्रोजेक्ट ॲक्च्युली आमच्या पोलादपूरमध्ये चालू होता, पोलादपूर शहरामध्ये. पण आम्हाला तिथे कधीच माहिती नव्हतं की ही व्यक्ती हा प्रोजेक्ट चालू आहे तिचा म्हणून. आम्हाला तिथे कधी नाही भेट देता आली. पण आज आवर्जून त्यांनी आम्हाला काल तिच्या मिस्टरांनी फोन केला आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही या आमच्या याच्यात तुमच्या प्रॉडक्शनमध्ये भेट द्या. आम्ही लाकडी घाण्यावरचं तेल काढतो आणि ह्याच्यापासून कुणालाही लाकडी घाण्यावरचं जर तेल हवं असेल
तर तुम्हाला आम्ही नंबर देतो. त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सॲप करा. तुम्ही त्यांना मेसेज करा की आम्हाला एवढं एवढं तेल हवे. बाय कुरिअर किंवा होम डिलेवरीसुद्धा त्या देऊ शकतात तुम्हाला. खूपच छान आहे तुमचं प्रोजेक्ट, खूप छान आहे. असंच तुम्हाला यशस्वी घवघवीत यश मिळत राहू दे. आणि आधी एक मला विचारायचं आहे तुला, गव्हर्नमेंटने जे महिलांना सबलीकरण केलं आहे, तर गव्हर्नमेंटच्या बाबतीत तुम्ही काय बोलू शकता? गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंटकडून आम्हाला ती स्कीम जी आपल्या PM किसानमधून आम्हाला लोन मिळालं. म्हणजे हां. PM किसानमधून. PM किसानमधून हां. तुम्हाला हो. लोन मिळालं. हो. बघा, ह्या व्यक्तीने ह्या महिलेने एवढी खटपट केलेली आहे की PM विकास योजनेमधनं, किसान योजनेमधनं ह्या व्यक्तीने लोन काढलेलं आहे. आणि त्याच्यातनं हे सगळी मशिनरी उभी केली, हे तिने गाळा उभा केला. इतकं छान तिने सगळं केलेलं आहे. खूप छान आहे प्रोजेक्ट, मला खूप आवडला. माझ्याकडे सुद्धा कोणी कस्टमर आले तर मी तुझं नाव प्रथम पुढे करीन. छान आहे एकदम. तुला पुढच्या कारकिर्दीसाठी यशस्वी Thank you. आणि तुम्ही आलात आमच्या आर्थिक भेटीला. शुभेच्छा तुला. धन्यवाद. हां.